हनुमान चालीसा पठणासाठी आज आपण जाणून घेणार आहोत अशा महत्त्वाच्या 3 गोष्टी ज्यामुळे आपला हनुमान चालीसा पाठ अनेक पटींनी प्रभावी आणि शक्तिवान बनू शकतो। यामध्ये कोणताही नवीन मंत्र नाही आणि कोणतीही नवीन क्रिया नाही, शिवाय कोणत्याही अतिरिक्त गोष्टींचा वापर यात करायचा नाहीये, तर फक्त हनुमान चालीसाचं योग्य रीतीने पठण करण्याची पद्धत आज आपण समजून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। भगवान हनुमानाची स्तुती करणारे हनुमान चालीसा हे भक्तिगीत 16व्या शतकातील कवी आणि संत तुलसीदास यांनी तुरुंगात लिहिलं असं मानलं जातं। हनुमान चालीसा हे भगवान हनुमानाला समर्पित सर्वात लोकप्रिय भक्ती स्तोत्रांपैकी एक मानलं जातं। आता हनुमान चालीसा, त्यातील हनुमान हा शब्द भगवान हनुमानाच्या नावाचा संदर्भ देतो आणि चालीसा म्हणजे या भक्ती स्तोत्रात असलेले 40 श्लोक आहेत। विशेष म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी 2 दोहे आहेत। हे दोन्ही दोहे श्री हनुमान चालीसाचा भाग नाही, तर अशी चमत्कारिक शक्ती आहे जी आपल्या सभोवताल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। ही एक चमत्कारिक शक्ती असू शकते जी आपले हनुमान चालीसा पठण देवाला समर्पित करू शकते आणि त्याचे लाभ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमान चालीसा श्लोकानुसार भगवान हनुमंताचे अनेक गुण सांगितले आहेत। हे स्तोत्र भक्तांद्वारे गायले जाते आणि त्याचा पाठ केला जातो। ज्यांना विश्वास आहे की राम भक्तांपैकी महान हनुमान भक्त आपल्याला आशीर्वाद देतातच आणि आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतात, इच्छा पूर्ण करू शकतात, शिवाय आपलं आजारपण आणि आपल्याला संकटांपासून रक्षण मिळवून देतात। आपल्यातील भीती असेल, अविश्वास असेल, शंका असेल, त्या सर्व काढून टाकण्यासही भगवान हनुमंत आपल्या भक्तांना मदत करू शकतात। मात्र या हनुमान चालीसाचं पठण योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे। त्यातलेच एक सुरुवातीला आणि एक शेवटी 2 दोहे आहेत। सुरुवातीचा दोहा हा आपल्याला गुरूंचं किंवा आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करून देतो, ज्यात म्हटलंय श्री गुरुचरण सरोज रज। तुलसीदासजी यांनी या ओवीवरून गुरुचरणांचं महत्त्व अधोरेखित केलंय। ते म्हणतात की गुरुचरणांच्या धुळीनं आपण आपलं मन शुद्ध करू शकतो। गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात। जसं पूजा करण्यापूर्वी आपण पूजा स्थळ स्वच्छ करतो आणि फुलांनी सुगंधित करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण गुरुचरणांनी म्हणजे त्यांच्या सरोजनांनी आपलं मन स्वच्छ करू शकतो। म्हणून इष्ट देवताचं किंवा गुरूंचं स्मरण हनुमान चालीसा पठणाआधी करणं महत्त्वाचं आहे। या श्लोकाचा अर्थ की मी निर्मळ गुरु श्रीराम यांच्या चरणांना स्पर्श करून मनाची मैल धुवून त्यांची पूजा करेन, ते मला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे 4 फल प्रदान करतील। हा दोहा एवढा शक्तिशाली मानला जातो की हनुमान चालीसाचं पठण करताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्यास तरी त्या भगवंत माफ करतात आणि आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळू शकतं। मात्र या दोह्याचा अर्थ आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि आपण पूर्ण भक्तिभावानं गुरूंना वंदन करून त्यांचं स्मरण लक्षात घेऊन हनुमान चालीसाचं पठण केल्यानं आपल्याला त्याचं योग्य फळ लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतं। त्यानंतरचा दुसरा दोहा जो हनुमान चालीसाच्या शेवटी दिलाय, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप। हे दोन्ही दोहे मनात धरून आपल्या स्वच्छ मनानं हनुमान चालीसाचं पठण केलं तर निश्चितच त्याचे लाभ आपल्याला लवकर प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं। मात्र त्याआधी अखंड ज्योती किंवा एक दिवा लावूनच हनुमान चालीसाचं पठण योग्य जागेवर आणि निश्चित जागेवर दररोज नित्यनेमानं करणं आवश्यक आहे। ज्योतिषशास्त्रानुसार भगवान हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाचा पाठ करावा। त्यासाठी अंघोळ वगैरे नित्यक्रम करून स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। हनुमान चालीसाचं पठण हे जमिनीवर आणि आसनाच्या वर बसूनच करावं। आसन न ठेवता पूजा करणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं। आता भगवान हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणताही पाठ सुरू करण्यापूर्वी आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करावं, श्री गणेशाची पूजा करावी आणि भगवान श्रीरामाची पूजा नक्की करावी। त्यानंतरच श्री हनुमान चालीसाचं पठण करावं।
आणि दररोज याच जागेवर बसून हनुमान चालिसाचं स्तोत्र पठण करावं। अशा पद्धतीनं जर हे आपण स्तोत्र पठण केलं तर संपूर्ण घरात एक सकारात्मक आणि दैवी वातावरण राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते। यामुळे आपली सर्व कामे सुद्धा मार्गी लागू शकतात। शिवाय मंगळवार हा हनुमंताला समर्पित आहे। या दिवशी अनेक जण नियमानुसार भगवान हनुमंताची पूजा करतात। या दिवशी भगवान हनुमंताचे भक्त हनुमान चालिसाचं सामूहिक पठण सुद्धा करतात। हनुमान चालिसा केवळ उपासनेशी संबंधित नाही तर मानसिक शांतीही देते असं म्हणतात। याशिवाय हनुमान चालिसाचं पठण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं। हनुमान चालिसाचं पठण माणसाला प्रत्येक संकटांपासून वाचवतं। या हनुमान चालिसामध्येच एक चमत्कारिक वाक्य आहे जे माणसाला बुद्धी, सामर्थ्य आणि ज्ञान देतं। त्यात बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार असं म्हणतात की या वाक्यामध्ये इतकी ताकद आहे की त्याच्या उच्चारानेही माणसाचं दुःख संपू शकतं। या मंत्राचा नियमित जप केल्यानं व्यक्तीला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्ती होऊ शकते। बुद्धीच्या सहाय्यानं माणूस स्वतःला कठीण प्रसंगातून बाहेर काढतो। ज्ञान माणसाला आदर देते आणि पैशाची कमतरता राहत नाही। आता याही व्यतिरिक्त हनुमान चालिसाचं पठण तेव्हा शुभ आणि फलदायी ठरू शकतं जेव्हा ते योग्य पद्धतीनं केलं जातं। शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं पठण 108 वेळा करावं, मात्र ते शक्य नसेल तर 7, 11 किंवा 21 वेळा करावं। सूर्योदयापूर्वी हनुमान चालिसाचा पाठ करावा। मंगळवार हा दिवस हनुमान चालिसाच्या पठणासाठी अत्यंत शुभ मानला जातो। हनुमान चालिसाचा पाठ सुरू केल्यानंतर 21 दिवस हा क्रम सुरू ठेवावा। आता हनुमान चालिसाचं पठण करताना कोणतेही निश्चित नियम नाहीत असं म्हणतात। आपण ते कधीही आणि कुठेही वाचण्यास किंवा ऐकण्यास किंवा पाठ करण्यास मोकळे आहोत। मात्र हनुमान चालिसाचा लाभ घ्यायचा असेल, त्यापासून आपल्याला आवश्यक फायदा मिळवून घ्यायचा असेल तर मात्र नियमांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। त्यासाठी सूर्योदयाच्या आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 5च्या दरम्यानच श्री हनुमान चालिसाचा पाठ करणं योग्य मानलं जातं। आता हनुमान चालिसाचं योग्य पठण कसं करावं तर आधी सांगितल्याप्रमाणे 7, 11, 21 दिवस असा संकल्प करून भगवान हनुमंताचं चित्र किंवा मूर्ती एका जागी स्थापित करावं। त्याच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा। ते शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि भगवान हनुमंताची उपासना किंवा मंत्र पठण होईपर्यंत हा दिवा तेवत राहील असा ठेवावा। शास्त्रानुसार कोणतीही देवपूजा करताना दिवा हा एकमेव साक्षी असतो, म्हणून कोणतीही देवपूजा करताना आधी दिवा लावावा, त्याला अक्षता वाहाव्या। देवाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर नुसता दिवा पेटवून सुद्धा देवाची उपासना करावी असं शास्त्र सांगतात। आता आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान चालिसाचं पठण कोणत्याही वेळी किंवा वाचून केलं जाऊ शकतं, मनातल्या मनातही केलं जाऊ शकतं। मात्र एका विशिष्ट जागेवर बसून हनुमान चालिसाचं पठण केलं तर त्याचे लवकरात लवकर लाभ मिळू शकतात। आणि आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचा आणि शेवटचा दोहा याचं स्मरण करूनच हनुमान चालिसाचं पठण करावं। त्याचे आपल्याला अनुभव नक्कीच येऊ शकतात। आता विशेषतः महिला जर हनुमान चालिसाचं पठण करत असाल किंवा जर भगवान हनुमंताची पूजा करायची असेल तर केवळ पुत्र रूपात भगवान हनुमंताची पूजा करावी। कारण भगवान हनुमंत हे ब्रह्मचारी असल्यानं त्यांची उपासना पुत्र रूपात केली असता निश्चित फळप्राप्ती होऊ शकते। मात्र हनुमान चालिसा वाचून हनुमानाला स्त्रियांनी नमस्कार करू नये, कारण भगवान हनुमंत हे प्रत्येक स्त्रीला आपल्या आईच्या रूपात पाहतात असंही सांगितलं जातं। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हनुमान चालिसाचं पठण करू शकता। त्यासाठी सुरुवातीचे आणि शेवटचे दोहे स्मरण करून हनुमान चालिसाचं पठण करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवा लावणं महत्त्वाचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी पुत्र स्वरूपातच भगवान हनुमानाची पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे। यामुळेच आपल्याला श्री हनुमान चालिसा पठणाचे लवकरात लवकर लाभ होऊ शकतात। तर अशा प्रकारे हनुमान चालिसा पठणासाठी या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं मानलं जातं। हनुमान चालिसा पठणासाठी या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.